दिनांक 25 मे रविवार रोजी पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट तसंच लोकमान्य मल्टीपर्पज बँक आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक भूषण पुरस्कार सोहळा 2025 कार्यक्रम पार पडला। यंदाचा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते बसपा नाशिक शहराध्यक्ष प्रसाददादा जामखिंडीकर यांना जाहीर झालाय। जामखिंडीकर हे कुठल्याही सत्ताधारी पदावर नसून त्यांनी केलेलं लोकोपयोगी उल्लेखनीय काम म्हणजे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची सुरक्षितता देखभाल व्यवस्थित करणे यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आला। नाशिक शहरातील पोलीस बांधवांच्या पाथर्डी फाटा येथील 250 फ्लॅट वसाहतींची झालेली दुरावस्था नाशिक महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करून दुरुस्ती तसंच देखभाल करणं, जेल रोड प्रेस रोड भागातून दिवसा अवजड वाहनांना बंदी करण्यासाठी नाशिक रोड पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांना पत्रव्यवहार पाठपुरावा करून दखल घेण्यात आली। जेल रोड पाण्याची टाकी परिसरात पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सिग्नल बसवण्यात आलाय। नाशिक जिल्हा शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान प्रशासनाच्या सहकार्याने रात्रंदिवस कार्य केलंय। नाशिक शहरातील हायवे रोडवरील मद्य विक्रीची दुकानं बंद झाल्यानंतर ते सर्व दुकानं जेल रोड इथं सुरू न करता बंद पाडावी यासाठी यशस्वी आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा केला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं समाजाची सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला। सर्व धर्मियांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करणं या सर्व विविध अशा सामाजिक कामाची दखल घेऊन नाशिक भूषण पुरस्कारासाठी प्रसाद जामखिंडीकर यांची निवड प्रामुख्याने करण्यात आली। सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारते, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राध्यापक राम कुलकर्णी सर, प्रसिद्ध ज्योतिष शास्त्री अतुल भगरे गुरुजी तसंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अनघा भगरे आणि पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मिनल कुलकर्णी या उपस्थित होत्या। पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट तसेच चौधरी यात्रा कंपनी आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक गंगापूर रोड येथील मोठी सभागृह या ठिकाणी आपलं मातृ दिनानिमित्त मातृ सन्मान आणि अनेक मान्यवरांचं ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असं नाशिक भूषण पुरस्काराने सन्मान केलेला आहे। त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मला नाशिक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, त्याबद्दल मी पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानतो। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।